एकदम 5 आले. ठीक आहे, एक एक येण्यापेक्षा एकदम 5 आलेली बरी. एका ट्रॅप मध्ये 4 खेकडे, एका ट्रॅप मध्ये 4 खेकडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही खाजनात जायचं ठरवलंय, म्हणजे प्लॅन केलाय. तर बघूया मित्रांनो, आता मी आलो इकडे निवालवाडीत आणि बघा इकडे जोरदार तयारी चालू आहे. खाजनात जायची मोठी तयारी चालू आहे इकडे. बघा हे ट्रॅप आहेत सर्व. त्या दिवशी गेले होते, ट्रॅप मध्ये खूप खेकडे आलेली, त्यामुळे आज फक्त ट्रॅप लावायचाच प्लॅन आहे. हे बघा विशाल इकडे घास बांधतोय आतमध्ये. काय लावलायस तू? इकडे लेपा बांधताय दीपेश होता. मंग्याचा कुठे गेलाय? मंग्याचा कुठे गेलाय? तिकडेच गेलाय. कुठं किती वाजले आता? कॅपला घास वगैरे बांधून झालेले आहेत आणि मी जातो आता कपडे चेंज करायला आणि तिकडून खाजनात जातो. तर मित्रांनो, कपडे वगैरे चेंज करून आता जातोय. विशाल निवास आलाय. हा येत आहे. सर्वजण देवाला निघाले ते. मित्र आम्ही पण जातोय टेम्पोत. नको बसल्या सगळे असं तिकडेच आम्ही इथनं लगेच उतरून जाऊ. हे पागल तुला काय सुका टाकायचं. गवल्यापर्यंत आता उलटी करायलाच बसले आम्ही तिथं. चला तर मित्रांनो, आता टेम्पो उतरलो आम्ही. विक्रमदादाने आम्हाला इथे आणून सोडले आणि ते लोक गेलेत. पाठी या लागला तरी काय नाही, मजा आली. ही टाकी कुणाची आहे? का फराटा इकडे कशाला आणेल खाली? पाणी आहे आतमध्ये पावसाचा तुंबलेला. तर मित्रांनो, आता खाजनात आलो आम्ही, पोचलोय. पहिला ट्रॅप इथं लावतो. एकदम आतमध्ये लावणार. ट्रॅप लावायला सुरुवात करतोय आता आम्ही. पहिला ट्रॅप इथं लावतोय टिट्यावर. त्या ह्याच्यावरच लाव, बरोबर तिकडनं ती येत आहे ना. हा इथंच लाव. इथं पायाशीच लावलास तरी चालेल. तिथे लावतायस पुढं? मित्रांनो, भरती लागले, पाणी आलाय आता इथपर्यंत वरती. हे बघा, आता ट्रॅप आता लावले की 1-1.5 तासानं परत बघणार त्याच्यामध्ये किती खेकडे आलेत. कारण त्याने जास्त मेहनत नसते, सारखं सारखं उचलायला नाही लागत. ते पगोल्या कशा प्रत्येक फेरीला उचलून बघायला लागतात, तसं ट्रॅपचं नाही. ते एकदा टाकले आणि त्यामध्ये खेकडे घुसला आतमध्ये की तो परत बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे त्यांना जास्त उचलायची गरज नाही लागत.
सारखी सारखी उचलायची गरज लागत नाही त्यांना. तर मित्रांनो, एक ट्रॅप लावलाय, आता 4 अजून आहेत, म्हणजे टोटल 5 आणलेले ट्रॅप. त्याच्यामध्ये एक लावलाय आता आणि 4 आता पुढे जाऊन लावणार आहेत. विशाल गेलाय वरती. तर मित्रांनो, आता तिथे जातोय. तिथे आतमध्ये अजून एक पारडी आहे, त्या पारडीला अजून थोडे टाकायचे आहेत ट्रॅप. 4 आहेत ते, तिथे पण आतमध्ये टाकायचं. आला काय पाणी? मित्रांनो, आता दुसरा टॅप इथं लावतोय विशाल. होय, आपलं काय इथं आतमध्ये भाग शिरलेला आपण ना, इथं आतमध्ये शिरला का जवळच आहे इथं. विशाल लावतोय तर तिथं ट्रॅप दुसरा. ट्रॅप टाकून झाला इथं दुसरा मित्रांनो. आणि आता इथून पुढे जातोय. तर मित्रांनो, त्या दिवशी आम्ही आलेलो ना, तर पगोल्या आणि ट्रॅप दोन्ही पण घेऊन आलेलो. तर ट्रॅप मध्ये खेकडे मिळाली आम्हाला पाहिजे तशी, म्हणजे 2-3 अशी प्रत्येक ट्रॅप मध्ये. पण पगोलीमध्ये काय जास्त खेकडे मिळाली नाहीत, त्याच्यामध्ये फक्त 1 की 2 असे भेटले खेकडे. त्यामुळे आज फक्त ट्रॅपच घेऊन आलो आम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही आलो शेवटचा ट्रॅप टाकायला. आणि येता येताना विशालला हा मोरपीस भेटलाय. बघा, इकडे मोरपीस भेटलाय आणि विशाल आता गेलाय तिकडे. तर बघा, ते ट्रॅप टाकायला गेलाय खाली इथं. आणि आपली सगळी दाखवता बघा, ही आपली सावित्री खाडी आहे. इथं कालवा वगैरे, आमच्याकडचे माणसं इथे कालवा वगैरे फोडायला इथे येतात. हे बघा, इथं पाणी जेव्हा एकदम खाली होतं ना, तेव्हा इथे पूर्णपणे दगड, अशी दगडे आहेत आणि त्या दगडांना कालवा वगैरे असतात, ते फोडायला इकडे येतात. आमच्याकडचं लेडीज वगैरे येतात ना कालवाना, त्या. हे बघा, आणि हा संपूर्ण हा जो दिसतोय हा कातल आहे पूर्ण. हा जो प्लेन दिसतोय ना, हा संपूर्णपणे कातल आहे. हे बघा, तुम्हाला समोर तिथे दिसेल. हे बघा, हा कातलाचाच भाग आहे पूर्ण. हे बघा, तर मित्रांनो, आता ट्रॅप वगैरे आमचे सर्व झालेत टाकून. आता 1-1.5 तासाने आपण ते उचलायला जाऊ. आणि आता आम्ही थोडं इकडे फिरायला आलोय. तर मित्रांनो, पहिला खेकडा आलाय त्याच्यामध्ये. पहिला ट्रॅप लावलेला, त्याच्यामध्ये पहिला खेकडा भेटलाय. बघा, ते विशाल पकडतोय आता. बघा, कोलव्या सुद्धा आल्यात त्याच्यामध्ये. हे बघा, मोठ्या मोठ्या कोलव्या आहेत. आणि हा खेकडा, हा बघा, हा आलाय खेकडा मिडियम साईजचा. मित्रांनो, इथे सुद्धा आलेत खेकडे या ट्रॅप मध्ये. पहिला तिथे एक मागे एक आला. आता इथे किती आहेत विशाल? 3 आहेत. इथे 3 आहेत. हे बघा, इथे 3 खेकडे आलेत एकदम. बॉटल ठेवून ठेवतो ना. हे बघा, हे ट्रॅपची कमाल आहे. हे बघा, 3 खेकडे एकदम. विशाल हात घालून पकडतोय खेकडी. हे बघा, पहिला खेकडा काढलाय त्याने. हे बघा,
हा दुसरा आहे. एकाच ट्रॅप मध्ये 3 खेकडे मिळाले. त्यामुळे म्हणूनच आम्ही पगोले आणले नाही, ट्रॅपच आणले. एक आता जवळजवळ आम्हाला आलेल्याला इथे आलेल्या आता 1 तास झाला. 1 तासानंतर आम्ही आलो इथे ट्रॅप उचलायला. ट्रॅप मध्ये तिथे मागे 2 आलेली, पण तो एक एकदम छोटा होता त्यामुळे त्याला सोडून दिली. आणि आता हा इथे ह्याच्यामध्ये 3 आले आहेत. 3 मस्त आहेत, म्हणजे मीडियम साईज पेक्षा थोडी मोठी आहेत. हे बघा. याच्यातून प्रॉब्लेम एवढाच होतो की पकडायला थोडं त्रास होतो. म्हणजे एकदम 3 आली ना खेकडी, तर आतमध्ये हात घालून पकडू शकत नाही, कारण दुसरा खेकडा चावला ना तर तो आपल्याला फाडू शकतो, एवढा मजबूत चावतो तो. मित्रांनो, विशाल आता तिथं आतमध्ये गेलाय. पहिला जेव्हा जो ट्रॅप टाकला ना मी पहिलाच, तो ट्रॅप उचलायला गेला. त्याच्यामध्ये 2 आले छोटी छोटी खेकडी. ते आता घेऊन येतोय बाहेर आणि तो ट्रॅप परत तिथे टाकून ठेवतोय. तिथे टाकतोयस ना की आणतोयस? तिकडे आणतोयस? तिथं नाही, दुसऱ्या ठिकाणी टाकतो. त्या साईडला, या साईडला टाकतो इकडे. आता तिथं टाकलेला, आता इकडे पुढे टाकतोय. निवासने एक घेऊन आला खेकडा. हा बघा, काहीतरी बऱ्यापैकी आहे, मीडियम साईज आहे. आणि एक विशालच्या हातामध्ये आहे. तो तिथं ट्रॅप टाकतोय आणि तो घेऊन येतोय. बघा, विशाल पण आता एक घेऊन आलाय. तो पण आहे मीडियम साईजचा आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये 6 खेकडे झालेत. 5 आली ना मला, 6 खेकडे झालेत टोटल मित्रांनो. तर मित्रांनो, आता परत आम्ही तिकडे जातोय पुढे, जिथून पहिल्यांदा लास्टचा जो टाकलाय ना ट्रॅप, तिकडे जातोय आता. आणि तिथे जाऊन परत थोडा टाइम बसू, म्हणजे एखाद तास अर्धा तास बसू तिथे. आणि मग परत दुसरे फेरी उचलायला ह्या साईडला येऊ. पगोली असती तर सारखे उचलायला झाली असती. आणि पगोलीला विचार, मला वाटतं ना, ते आपण सारखे उचलतो ना, हा, ते त्याच्यामुळे ते समजतं इथं काहीतरी आहे. हा कसा म्हणजे एखादा गेलाय ना खेकडा, तर दुसरा पण त्या सोबतीला परत जातोय आतमध्ये. हा, घास मजबूत पाहिजे, नाही तर आतमध्ये कसं बसून ते लोक खातात चालेल. मित्रांनो, आता हे बघा, मला दाखवतो. आयुष्यात एवढी किरवी आम्ही बघितली. हे बघा, 5 खेकडे आलेत. हे बघा, दाखवतो तुम्हाला. इकडा 5 खेकड्या, 2 कोलबे, 4 आहेत ना. 4 खेकडे आहेत, पण त्यांची साईज बघा. हे बघा, तो एक कुठे गेला तिकडं, तो बघ. हा बघा, हा खेकडा बघा केवढा मोठा आहे बघा. एकदम 5 आले. ठीक आहे, एक येण्यापेक्षा एकदम 5 आलेली बरी. एका ट्रॅप मध्ये 4 खेकडे, एका ट्रॅप मध्ये 4 खेकडी. हा, छोटी आहेत पण ठीक आहे. पण एका ट्रॅप मध्ये 4 खेकडे, एकदम 4 खेकडे, म्हणजे पगोलीला 4 पगोल्यांमध्ये 4 खेकडे येण्यापेक्षा एका ट्रॅप मध्ये 4 खेकडे आलेली बरी. तुला कुठे पाहिजे आपल्या खाली उतरशील ना. मित्रांनो, आता पाठीमागे सुद्धा आम्हाला तिथे 2, 3 ही दुसरी फेरी आहे. आणि पाठी आता टोटल ह्या फेरीमध्ये 4, 5, 6, 7 खेकडे आले 3 ट्रॅप मध्ये. म्हणजे ठीक. आणि पहिली आलेली ती 10 खेकडी, म्हणजे 16-17 खेकडी झालेली आहेत. टोटल 16-17 खेकडी झालेली आहेत 2 फेऱ्यांमध्ये. हे बघा, विशाल आता काढतोय ते खेकड्यांना बाहेर. हे बघा मित्रांनो, फक्त 2 फेऱ्या झाल्यात आणि जवळजवळ 10 खेकडी जास्त झालेली आहेत आमची. हे बघा ह्याच्यामध्ये. आणि निवासची ती वेगळी आहेत तिकडे, त्याला एका त्या ह्याच्यामध्ये आता मगाशी 4 मिळाली. मगाशी 4 एका ह्याच्यात आलेली ती, आणि पहिल्यांदा 2 आलेली ती. म्हणजे टोटल 16-17 खेकडी झालेली आहेत आमची. तर आता तिकडून आम्ही आलोय आणि आता इथे बसलोय, परत थोडा आराम करतोय. 2च फेऱ्या झाल्यात, जास्त काय नाही. 1-1 तासांनी, म्हणजे आलेलो 9:30ला पूर्णपणे सर्व ट्रॅप टाकले. नंतर 10:30ला एक फेरी मारली आणि आता 11:30 झालेत. 11:30 नंतर आता बघूया थोडा टाइम. अजून किती फेरी मारायचे विशाल? हा, 1-2 बघतो.
अर्ध्या अर्ध्या तासात आणि नंतर मग घरी. खेकडी आले तसे, म्हणजे नाही असं म्हटलं येणार नाही. आणि पगोलींची जी मेहनत असते ती मेहनत खूप असते. म्हणजे पगोली कशी सारखी सारखी 15 मिनिटांनी 10 मिनिटांनी अशी चेक करायला लागते की बाबा खेकडा आलाय की नाही, खेकडा आलाय की नाही. पण ह्याच्यामध्ये तसं नाही, खेकडा जरी घुसला ना तरी तो आतमध्येच अडकून राहतो, बाहेर येण्याची शक्यता नाही. त्यामुळे फक्त एवढंच की त्याच्यामध्ये जो त्याला खाना लावलेला असतो, घास लावलेला असतो ना, तो फक्त तो संपवून टाकतो. त्याच्यामुळे तो जास्त ठेवायला लागतो आपल्याला. आणि आता हे दोघं जण इथे चकल्या खात आहेत, मला काही चकली ठेवलं नाही. हे बघा. तर मित्रांनो, आता झालंय, आता मी घरी चाललोय. सर्व ट्रॅप उचललेत, 5 ट्रॅप आणलेले, 5च्या 5 उचललेत आता. पण आता जाताना शेवटच्या ट्रॅप मध्ये एकाही ट्रॅप मध्ये खेकडा आला नाही. आणि पहिल्या ज्या 2 फेऱ्या होत्या त्याच्यामध्ये त्या 2 फेऱ्यांमध्ये 15-16 खेकडे आलेली आम्हाला. हे बघा, आता निघालो आम्ही घरी. गेला वाटतं. चला तर आता जातोया घरी. तर मित्रांनो, आता घरी आलोय खाजण्यातून. आता अंघोळ वगैरे करतो आणि जेवतो. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 5:30, खाजण्यातून आलो आणि जेवून झोपलो. आता उठलो, फ्रेश झालो आणि आता आम्ही खेळतोय खेळत क्रिकेट थोडा टाइम. प्रथम आणि मी. मित्रांनो, पर्सनचा आणि माझं क्रिकेट खेळून झालेला आहे. तर आता व्हिडिओचा करतो शेवट. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.